Hello, my dear students. How are you? I hope you will be fine there at your home. My dear students, we have seen the lesson 1.5 his first flight. Today we are going to see the remaining portion of this lesson. So let's start to teach subject English class 10th, and the name of lesson is his first flight. We have seen that how young seagull bird was struggling to flight. His brother and sister, although they are smaller than him, but they could fly highly in the sky. But this little seagull bird was afraid to fly. When he felt the heat, because he had not eaten since the previous nightfall, we have seen already this paragraph also. Then his mother was looking at him. She was standing on a little high hump on the plateau, her white breast touched forward. This paragraph we have also seen. Moving on, then he completely forget that he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. अब हमने देखा है कि कैसे उसके मम्मी ने उसके पास एक छोटा सा फिश का टुकड़ा लाया था। अब उसकी मम्मी उसके पास फिश का टुकड़ा लेकर आ रही थी, अचानक से वो उसके आगे यानी कि अपोजिट आकर वो रुक गई। रुकने के बाद इस छोटे सीगल को लगा कि भाई मुझे बहुत भूख लगी है, मैं क्या करूँ। परेशान हो चुका था क्योंकि लास्ट नाइट से उसने कुछ भी खाया नहीं था और वो उड़ने की हिम्मत भी नहीं जुटा पा रहा था। तो उसे लगा कि आज जब मैं कुछ अगर खाता नहीं हूँ तो शायद मैं मर जाऊंगा। इसीलिए जैसे ही उसके मम्मी के बीक में उसने फिश का टुकड़ा देखा तो उसको पॉजिटिविटी यानी कि पॉजिटिव एनर्जी उसके अंदर आ गई। उसको लगा कि अब मेरी मम्मी मेरे पास आएगी और मुझे अभी कुछ ना कुछ खाने को मिलेगा। तो होता क्या है, मम्मी पास तो आती है परंतु उसके मुंह में जो मांस का टुकड़ा है वो उनको देती नहीं, वो रुकती है। अब उसको लगता है कि मुझे अभी जल्द से जल्द यानी कि जल्दी से जल्दी खाना चाहिए, तो इसीलिए वो जो टुकड़ा है उसके ऊपर वो डाइव लगाता है। अब जैसे वो डाइव लगाता है जसा तो त्या तुकडा खाण्यासाठी पुढे सरकतो, तसाच तो त्या हवेमध्ये तो तरंगायला लागतो, तो उडायला लागतो त्या ठिकाणी। आणि अशा प्रकारे आपण काय बघितलं की त्या छोट्या पक्षाची जे भीती आहे ते त्या ठिकाणी काय होतं, निघून जातं। ते भीती पूर्णता ती नाहीशी होते। मग काय होतं की ती भीती नाहीशी झाल्यानंतर आता आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला होता आणि तो सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात तो काय देऊ लागला, त्या ठिकाणी किंचाळ्या देऊ लागला, तो आरोळी देऊ लागला या ठिकाणी। म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय लक्षात येतं की जेव्हा त्याच्याकडे कॉन्फिडन्स नव्हतं, जेव्हा त्याच्या मनामध्ये त्याच्या पंखावर त्याचा विश्वास नव्हता, त्यावेळेला तो उडू शकला नाही, कारण तर त्याच्याकडे आत्मविश्वास नव्हता। बट जैसे ही उसने हवा में डाइव लगाई और पंख जो है उसके फैल गए पूरी तरह, आणि तेव्हा त्याला वाटायला लागलं की नाही रे बाबा, तो विसरला। मग त्याची जी हिम्मत आहे ती वाढली जेव्हा त्याने भरारी घेतली हवेमध्ये आणि तो त्या ठिकाणी तरंगू लागला हवेमध्ये, तेव्हा त्याला वाटलं की नाही रे बाबा, आता आपण सहजपणे उंच उडी घेऊ शकतो आणि माझ्या बहीण भावासारखं आपण पण उडू शकतो, असं त्याला त्यावेळेला विश्वास बसला। आणि
आपल्याला यापूर्वी उडता येत नव्हतं हे देखील तो गोष्ट विसरून गेला. ही वॉज नियर द सी नाऊ, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. मग काय या ठिकाणी तो आता काय झालाय, समुद्राच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. ही सॉ अ वॉस्ट ग्रीन सी बीनीथ हिम with little ridge moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात, खाली पसरलेला तो हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला. म्हणजेच कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, जैसे की किसी चीज को लेकर आप परेशान हो, किसी काम को लेकर आप परेशान हो, आपको लगता है कि नहीं यार मुझसे नहीं होगा, और अचानक से आपके कोशिश करने के बाद वो काम आपको आने लगा तो आपको कितना आनंद होगा. क्या आप बता पाओगे कि वो आनंद आप शब्दों में बयां करोगे? नहीं. आपको अपने आप में विश्वास जब मतलब वो कॉन्फिडेंस आता है, जब ऐसे चीजें होती है पॉजिटिवली, तो एक क्या होता है दोस्तों, एक नई जो शुरुआत है जिंदगी की, या आपको जो बनना है उसकी जो नई शुरुआत है, अगर आप उस कॉन्फिडेंस के साथ करते हो तो आप बहुत ज़्यादा एनर्जेटिक फील करते हो, बहुत ज़्यादा एक्टिव फील करते हो. तो इसी हिसाब से वो जो छोटा सी गिलबर्ट्स है वो भी अपने आप पर विश्वास रखने लगा. वो भी अब उनकी भी आशाएं अब क्या होने लगी, पल्लवित होने लगी. उसकी आशाएं अभी उसको भी लगा कि नहीं रे बाबा, मेरे ब्रदर एंड सिस्टर जैसे मैं भी कुछ कर सकता हूँ, मैं भी उड़ सकता हूँ. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. यानी कि अब क्या हो गया, त्याचे आई वडील आणि त्याचे भावंडे म्हणजेच त्याचे बहीण भाऊ त्या हिरवागार पृष्ठभागावर त्या ठिकाणी काय झाले, त्या उतरली समजा, आणि कलकल आवाज करीत ती त्याला खुणा करून बोलावे लागले. म्हणजेच काय झालं, त्या बहीण तुमचे असं विद्यार्थी मित्रांनो, की तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमच्या मोठ्या भावाला किंवा तुमच्या छोट्या बहिणीला समजा सक्सेस मिळाला असेल, यश मिळालं असेल, तर ऑफकोर्स तुम्ही तिच्या संदर्भात काय विचार करता, तिचा हौसला, म्हणजे उसका हौसला बढ़ाने के लिए हम लोग क्या करते हैं, तालियां बजाएंगे, उनको गिफ्ट देंगे, उनके बारे में आप अपने आजू बाजू के लोग जो होते हैं सोसाइटी में उनको उनके बारे में बताने की कोशिश करेंगे, और लोग भी उनको क्या करते हैं, फिर एप्रिसिएट करते हैं. बराबर है ना, हाँ, एप्रिसिएट करते हैं. लोगों को क्या लगता है कि नो नो नो, दैट गाय और that boy or that girl is really a special child because they have achieved something by their hard work, and that is why whole family and your neighbors are trying to appreciate you. Got it my dear friends? तो इसी प्रकार जैसे ही उस छोटे सी गिलबर्ट्स ने अपनी कमाल दिखाई, यानी कि अपने आप पर विश्वास करके हवा में जंप किया, उस छोटे से फिश के टुकड़े के बहाने ही क्यों ना सही, बट उसने क्या किया, कोशिश करी. कहते हैं ना कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इसलिए माय डियर स्टूडेंट्स, एक बात ध्यान में रखिए, although you are very poor in study today, but if you will do hard work, if you will have confidence on yourself, then something will be differently happen than what your neighbors are thinking about you. बराबर है ना. उससे क्या होगा कि आपका जो रिजल्ट है ऑफकोर्स वो जरा अलग और अच्छा आएगा. सो मग काय व्हायला लागलं त्या ठिकाणी, ती जे छोटी भावंड आहेत
आणि त्याचे आई वडील आहे त्या छोट्या सीगल बर्ड्सला काय करायला लागले, त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यायला लागले, ते आनंदात झाले. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो? जर तुम्ही जीवनामध्ये सक्सेस झाला तर तुमचे आई वडील तुम्हाला काय देतात? कोणी पार्टीच्या माध्यमातून आनंद साजरा करतात, तर कोणी शाबासकी देतात, कोणी गिफ्ट देतात. तर प्रत्येकाचा कसा असतो, आनंद व्यक्त करण्याचं काय असते, प्रत्येकाची एक आपापली स्टाईल असते. तर या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची देखील त्यांच्या पद्धतीने कुठली नाही कुठली स्टाईल असली पाहिजे. बरोबर आहे? तर याच पद्धतीने हाच एक आदर्श पुढे ठेवून त्याचे आई वडील आणि त्याचे बहीण भावंड काय करायला लागले, त्या छोट्या सीगल बर्ड्सला ते त्याला काय प्रोत्साहन द्यायला लागले. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. But he was dry and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strange exercise. आता काय व्हायला लागलं की तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. मात्र आता काय झाला होता, तो छोटा सीगल बर्ड्स दमला होता तो आणि भुकेने अशक्त झाला होता. बरोबर आहे ना? काल रात्रीपासून त्या छोट्या सीगल बर्ड्सनी काहीही खाल्लं नव्हतं. एका माशाच्या तुकड्याच्या आशेने त्याने हवेमध्ये जंप घेतली, डाईव्ह सुरंग घेतला, मारली आणि आता तो आपल्या पंखांवर, त्याच्या ताकदीवर त्याचा विश्वास वाटायला लागला त्याने, आणि तो उडायला लागला. आणि त्याला आता तो दमला, त्याला फार भूक लागली आणि भुकेमुळे तो व्याकुळ झाला, त्याला अशक्तपणा त्या ठिकाणी जाणवायला लागला. His feet sank into the green sea and then his belly touched in and he sank no further. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. He had made his first flight, my dear students. या ठिकाणी काय झालं की हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडता येईना, उडता पण येत नव्हतं. बरोबर आहे ना? त्याच्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता, त्याच्यासाठी हा नवीन अनुभव होता, त्यामुळं तो त्या ठिकाणी दमला होता, त्याला अशक्त वाटायला लागलं होतं. आणि मग त्याने काय केलं, त्याचे पाय त्या हिरव्यागार समुद्रामध्ये म्हणजेच त्या निळ्या समुद्राच्या पाण्यात त्याने पाय आपले शिरले. पोटही हलकेच असल्यामुळे ते पाण्याला टेकले अर्थातच, आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. म्हणजेच काय झालं या ठिकाणी, त्याला आधी वाटायचं की मी बुडेल, मी मरणार, माझ्या आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सगळा हा जो खेळ आहे हा कशाचा खेळ आहे रे बाबा? हा आहे सेल्फ कॉन्फिडन्सचा. तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, खूपच लुजर आहात, किंवा एक सामान्य बुद्धिमत्ता प्राप्त असलेले जरी असाल, पण जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स नसेल, स्वतःवर विश्वास नसेल, स्वतःच्या मेहनतीवर जर विश्वास नसेल, तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही. म्हणून प्रत्येकांसमोर काय असलं पाहिजे, एक ती अभ्यास करताना जिद्द, ती तळमळ, ती चिकाटी तुमच्या अभ्यासामध्ये किंवा त्या तुमच्या प्रामाणिक प्रयत्नामध्ये असली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला यश हे मिळतेच. आणि काय झालं मग, तो आता छानपैकी तो पक्षी काय व्हायला लागला, त्या समुद्राच्या पाण्यावर तो मस्तपैकी तरंगू लागला. ही वॉज फ्लोटिंग ऑन द सी सरफेस. त्याचे कुटुंबीय त्याच्या भोवती फेऱ्या मारून काय काय होते ते कौतुक करू लागले त्याचं, आणि आपल्या चोचीतून त्याला डॉगफिशचे, माशाचे काय भरवू लागले तुकडे, कारण तर तो उपाशी होता. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, त्याने आपल्या आयुष्यातली पहिली भरारी, पहिली झेप, फर्स्ट फ्लाइट he had made successfully by such a way. So my dear students, आपको ये जो लेसन है अच्छे से करके रखना है. आने वाले स्टेट बोर्ड्स के एग्जाम में लेसन मेरे ख्याल से पक्का आ सकता है, मे बी पॉसिबिलिटी. मैं ये तो नहीं बताऊंगा कि पक्का ही आने वाला है, बट आ सकता है. इस पॉजिटिव एनर्जी के साथ आपको उसको अच्छे से लर्न करना है. तो टेक केयर ऑफ योर सेल्फ एंड गुड बाय.